शतक ज्याच्या नावावर आहे असा खेळाडू म्हणजे जहीर मालदार. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय सागर कोटकर, एक अपकमिंग ऑलराऊंडर. मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवतोय. समोरच्या दिशेने अगदी विशेप मध्ये खेळत लॉंग ऑन चेंडू जातोय. लॉंग ऑन बॉडी लाईन क्लिअर करत सीमारेषे पार. मिळतील धावा 4. आलाय हा दर्जेदार चौकार. आठ धावा धावपलकावर लागतायत. प्रकाश कारंडे, एक अनुभवी गोलंदाज कुपाडे संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळेस वाटतं दिशा पाहावी लागेल. यस पंच आपल्याकडे बघतायत आणि इशारा करत यस इट्स अ वाईट बॉल. अवंतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 9 या धावसंख्येवर. यावेळी सिओमेस आय विल डेफिनेटली हिट. त्रिफळाची दांडी गुल डीजे. पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ संपतोय. धावपलकावर धावा लागलेत 1 बाद 9 अशी स्थिती सध्या मात्र विशाळगड या संघाची आपल्याला पाहायला मिळते. गजापूर 11 विशाळगड हा संघ अगदी एक मातब्बर संघ आहे. नवीन बॅट्समॅन आपण पाहिले गेलं तर ताहिर इनॅट नंबर 3 वर आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 3 षटकांचा सामना आपण पाहतोय. यावेळेस एक्स्ट्रमच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा वाईट घोषित केलाय पंचांनी. अवंतन धावसंख्येने धावफलक आणखी एका धावेने पुढे सरकेल. धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 10 या धावसंख्येवर. प्रकाश कारंडे यावेळेस फुल टॉच. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे मात्र खेळाडू पळतील. दर्शक चेंडू निघून चाललाय. 1 बाउंस सीमारेषे पार. मिळतील धावा 4. आलाय शेवटच्या चेंडूवर दर्जेदार चौकार. यास 2 चेंडू शिल्लक असतील. थोडस खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रकाश कारंडे यांच्या माध्यमातून. नक्कीच यावेळेस कोलवटाचा टप्प्याचा चेंडू खोदून जरूर काढला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. प्रवीण गॅदर करतील, फेकी करतील. दरम्यान सिंगल झाले एक्झिक्यूट. एका धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतोय. 15 धावा धावफलकावर लागतात. 15 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एक महत्वाची विकेट सागर कोटकर तंबूच्या आसऱ्याला जरूर पाहायला मिळत आहेत. आता ताहिर चांगली सुरुवात केली आहे. ताहिर आणि जहीर ही दोन्ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने शॉर्ट लेगच्या दिशेने नक्कीच चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल झाली एक्झिक्यूट. 16 धावा धावफलकावर लागतायत. पहिल्या षटकाचा खेळ देखील संपला. 12 मिनिटाचा वेळ दिला जातो. मित्रांनो थोडंसं स्पीडअप करा. अजून 5 ते 6 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. त्याच्या अनुषंगाने थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे. त्याला स्पीडअप घ्या मित्रांनो. नवीन बॅट गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रवीण कांबळे एक युवा खेळाडू आपल्या गावाच्या नावाचा दबदबा निर्माण करण्यासाठी या मुंबई नगरीमध्ये आलेला एक युवा खेळाडू. अगदी शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये या खेळाडूने देखील आपलं दबदबा निर्माण केलाय. राईट ऑफ द विकेट. क्या बात है. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. मनगटाचा वापर. टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय. हवाई सफर. आलाय दर्जेदार षटकार.
नाही आहे, चुकीला माफी नाही आहे. एक महत्वाची विकेट इथे मात्र महत्वाच्या माणसाचा झेल आपण सोडलाय, त्यावर मात्र विचार करावा लागेल. 2 धावा पूर्ण करत आहे. 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 24 या धावसंख्येवर. 24 ऑन स्कोरबोर्ड. यावेळी देखील कमालीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पॅचची स्विंग जरूर आधी झाली आहे. शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहिला तर अगदी डॉट चेंडू आलाय. क्या बात आहे, कमालीचा फटका जहीर मालदारच्या बॅट मधून हाय अँड सम बिग हिट, इट्स मॅक्झिमम षटकार. क्या बात आहे, कमालीची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस काय घडतं आणि इथे मात्र विकेटचं होईल पतन. महत्वाची विकेट आली आहे. जहीर मालदार इथे मात्र परतीच्या प्रवासाला आपल्याला पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक 2 लागतोय तो गजापूर 11 विशाळगड या संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुशांत दाखल होताना पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आता जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या. त्यानंतर मात्र या षटकामध्ये देखील आपण पाहिलं गेलं तर 14 धावा आतापर्यंत आल्या. एक विकेट, महत्वाची विकेट जरूर आली आहे, मात्र 14 धावा देखील आल्यात. यावेळेस फटका चांगला आहे, अंतर देखील गाठलं गेलंय. हाय अँड सम बिग हिट, पुन्हा एकदा षटकार येतोय. आता मात्र सुशांतच्या बॅट मधून. शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकलाय आणि सुशांतने मात्र दाखवून दिलाय मी देखील काही कमी नाही आहे. धावफलकावर धावा लागले तब्बल 36 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. गजापूर 11 विशाळगड संघ. शेवटचा आणि अंतिम षटक. अंतिम षटकामध्ये स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर आकाश कांबळे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जय हनुमान क्रिकेट क्लब कोपाडी या संघाकडून दाखल होताना. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये एका बाजूने श्री जुगाई स्पोर्ट्स सावर्डे संघ आणि त्यांना फाईट करतील आरके चिखलवाडी संघ. यावेळेस कमी गतीचा चेंडू. सावर्डे आणि चिखलवाडी या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी नाणेफेकीसाठी या. पहिला कॉल असेल आपल्याला. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होणं या ठिकाणी नक्कीच गरजेचं आहे. शेवटची 3 मिनिटं, जवळजवळ 9 मिनिटांचा खेळ संपलाय. 3 मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक हाताळायचं आहे. याच अनुषंगाने थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो, विनंती असेल. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. बॉल आणि बॅटचा काही संपर्क पाहायला मिळाला नाहीये. डॉट चेंडू आणखी एकदा काउंट केला जातोय. लागोपाठचा दुसरा चेंडू देखील डॉट आलाय. पहिल्या षटकाचा विचार केला, 1 विकेट आली, 16 धावा आल्या. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये 1 विकेट आणि 20 धावा आल्या. एक दोन जर मोठे फटके आले तर विशाळगड संघ देखील एक मजबूत स्थितीमध्ये जाऊ शकतो. यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच षटकार येतोय. बेचाळीस धावा धावफलकावर लागतात. 42 ऑन स्कोरबोर्ड. 2 डॉट बॉल आल्यानंतर मात्र एक मोठा फटका ताईरच्या बॅट मधून आपल्याला जरूर पाहायला मिळाला.
यावेळेस रिवर्सचा अटेम्प्ट आणि इथे मात्र विकेटचं होईल पतन. बॅटची लिडिंग जरूर लागली. यष्टीरक्षक कोणती चुकी करत नाही आहेत. धक्का क्रमांक 3 लागतोय तो विशाळगड या संघाला. ताहिर बॅक टू डग आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला गेलं तर सौरभ दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडला शेवटचे 2 चेंडू. स्टेप आउट झाले आणि इथे मात्र काय घडतंय, काय बिघडतंय. रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र विकेट आले. सौरभची विकेट नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या चला स्पीड अप इन आउट थोडं स्पीड अप करा. शुभम येतात, शुभम कांबळे इन ॲट नंबर 6 वर. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र विकेटचं होईल पतन. शेवटच्या चेंडूवर देखील विकेट आली आहे. एज लागली जरूर होती यशांच्या मागून. रोहित कोणती चुकी करत नाही आहेत. धावपलकावर धावा लागली तब्बल 42 आणि 43 धावांचं टार्गेट सेट केलंय विशाळगड या संघाने. जय हनुमान क्रिकेट क्लब कोपाडी या संघासमोर. चला विशाळगड संघ लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या आणि लगेच सुसज्ज आणि सुंदर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तद्वार मात्र विनंती असेल शेवटचा आणि अंतिम कॉल. श्री जुगाई स्पोर्ट्स सावर्डे आणि त्यांना फाईट करतील RKC चिखलवाडी संघ. यस सुहास केतन साहेब आपण देखील या. आपण पाहतोय शावडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव आयोजित श्री ज्योतिर्लिंग चषक 2025 मानाचा आणि अभिमानाचा असा 16 दिमागदार असा 16 आपण सकाळच्या 17 पासून नक्कीच आपण पाहतोय. अगदी शावडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं देखील तितकंच कौतुक करावं लागेल. एका दिवसामध्ये 32 संघांना संधी निर्माण करून दिले. अगदी आपण पाहिलं गेलं तर आजूबाजूला 2 आयोजन यांच्या माध्यमातून केलं गेलं आणि ह्या वर्षी अंगामध्ये दुसरा दिवस असेल, दुसरा संडे असेल 32 संघांना ज्या दिवशी एका दिवशी संधी मिळण्याचा कौतुक करावं लागेल संपूर्ण आयोजक टीम आणि शावडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं देखील. तद्वार आपण टॉस कप बॉस मध्ये जाऊया. दुसऱ्या फेरीतील शेवटचा आणि अंतिम सामना. अंतिम सामन्यामध्ये आपण पाहणार आहोत एका बाजूने RKC चिखलवाडी संघ, एका बाजूने श्री जुगाई स्पोर्ट्स सावर्डे संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. टॉस केला जातोय योगेश जी बारमल साहेबांच्या शुभ हस्ते. कोळगाव गावचे युवा नेते इज अ कॉल आणि नाणेफेक जिंकले तो RKC चिखलवाडी संघाने. आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवा. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. विशाळगड टीम विनंती असेल प्रकाश कारंडे आणि रोहित पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पहिल्या इनिंगचा पूर्वार्ध या सामन्याचा संपलाय. उत्तरार्धाला करूया सुरुवात.
43 धावांचं टार्गेट चेस करण्यासाठी या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर प्रकाश आणि रोहित हे दोन्ही मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज सुशांत. 3-1 लेट्स प्ले. प्रकाश कारडे स्ट्रायकिंग एंडला. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, अचूक टप्प्यावर अचूक नियंत्रण. फलंदाजाला मात्र पहिल्याच बॉलवर डॉट बॉलचं आमंत्रण. अगदी पहिलाच चेंडू आलाय डॉट. अधिक चांगली सुरुवात गजापूर 11 विशाळगड या संघाची आपल्याला पाहायला मिळते. क्या बात आहे, कमालीचा फटका गॅप मधून आहे. अगदी स्क्वेअर लेग अंपायरच्या बाजूने चेंडू निघून चालला दन 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 करत सीमारेषे पार. मिळतील धावा 4. चौकार. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र डॉट चेंडू येतोय. एक चौकार, एक पहिला डॉट आला, त्यानंतर मात्र चौकार, त्यानंतर मात्र डॉट. यावेळेस बॅटची लिडिंग एज. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू निघून चाललाय. इथे मात्र आउटफील्ड थोडीशी खराब. दोन धावा मिळतील या चेंडूवर. यावेळेस डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर आहे सागर त्या ठिकाणी. फायनल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, सिंगल झाली. एक्झिक्यूट रोहित पाटील आता स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. यावेळेस मात्र डॉट चेंडूला. कमालीची गोलंदाजी. अगदी दोन्ही फलंदाजांना स्तब्ध ठेवलंय. ज्या फलंदाजांनी या आधीच्या सामन्यामध्ये चौकार आणि षटकारांची आतिषबाजी केली होती, त्या फलंदाजांना या गोलंदाजांनी मात्र स्तब्ध ठेवलंय. कमालीची गोलंदाजी. अगदी कौतुक करावं लागेल या गोलंदाज सुशांतचं देखील. पहिला षटकाचा खेळ संपतोय. धावफलकावर धावा लागलेत मात्र 7. बारा चेंडू आणि तब्बल 36 धावेंची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये अपकमिंग ऑलराऊंडर सागर कोटकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. मॅन फ्रॉम गजापूर या नावाने देखील चर्चेत राहिलाय. हे नाव देखील चर्चेत राहिलंय. इथे मात्र लाऊड अपील. विकेटचं होईल पतन. काय घडतंय, काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर इथे मात्र विकेट आली आहे. सागर कोटकर या खेळाडूने मात्र इथे प्रभावित केलंय. यस आर के चिखलवाडी संघाने नाणेफेक जिंकले. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. क्षेत्ररक्षण करण्याचा पारंपरिक निर्णय त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय आणि आमंत्रित केलंय या ठिकाणी श्री जुगाई स्पोर्ट्स सावर्डे या संघाला फलंदाजीसाठी. विकेट होईल पतन. धक्का क्रमांक पहिला लागतोय या ठिकाणी जय हनुमान क्रिकेट क्लब कोपाडे या संघाला. प्रकाश कारंडे इथे मात्र डगआउटच्या दिशेने नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. स्वतःवर नाराज आहेत.
नवीन बॅटर अभि चोगले मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी या खेळाडूने देखील पहिल्या सामन्यामध्ये प्रभावित केलं. चौकार आणि षटकाराची आतिषबाजी या खेळाडूच्या बॅट मधून देखील आपल्याला पाहायला मिळाली. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. क्या बात आहे, क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी सागर कोटकर या नावानं आतापर्यंत प्रभावित केलं आणि आताही देखील प्रभावित करतोय. कमाल कमाल आणि कमालीची गोलंदाजी. नेक्स्ट बॉल राईटमध्ये विकेट सागर कोटकर. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॅट मधून आला स्वीट साऊंड. चेंडू जातो आउट ऑफ द ग्राउंड. षटकार. सहा धावा मिळतील या चेंडूवर. अगदी पहिल्या चेंडूवर विकेट आली, त्यानंतर मात्र डॉट आला, त्यानंतर मात्र एक मोठा फटका अभिच्या बॅट मधून जरूर आलाय. नेक्स्ट बॉल यावेळेस देखील काय गोलंदाजी चालली आहे. अगदी म्हटलं जातं ना मित्रांनो, जिंकाच्या उद्देशाने सुरुवात केली तर हारण्याचा प्रश्नच येत नाही. तुमच्या हरण्याची वाट पाहत लोक पाहत असतील, त्यांना तुम्ही जिंकून दाखवा. आणि एक काम मैदानाच्या आतमध्ये सागर कोटकर करताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. वारंवार डॉट बॉल फेकले जातात. प्रत्येक डॉट बॉल आता मात्र जयहनुमान क्रिकेट क्लब कोपाडे संघावर अडचण निर्माण करेल. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे जरूर. सिंगल झाली एक्झिक्यूट. आणि या सिंगलच्या मदतीने काय घडतंय, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये विकेटचं होईल पतन. सिंगल मिळेल आणि अभि मात्र परतीच्या प्रवासाला आपल्याला पाहायला मिळतोय. दिव्या डीजेला संधी. दरम्यान ऐकूया एक सुमधुर संगीत. डीजे. यस, या ठिकाणी शुभ सन्मान आपण करूयात. शिवसेना युवा नेते सन्माननीय आदरणीय भगवान पाटील साहेबांचा विशेष सन्मान सागर चोरगे साहेब युवा उद्योजक, त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपण देखील मुख्य व्यासपीठावर या. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रवीण कांबळे. यस, वसंत पाटील साहेब आणि लक्ष्मण पाटील साहेब आपण देखील या. आपल्याला देखील विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर या. आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी हेलिकॉप्टर लगावला होता. बॅटची लिडिंग जरूर लागले. चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. मिळतोय हा चौकार. शिवसेना नेते सन्माननीय आदरणीय भगवान पाटील साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. तसेच सागर चोरगे साहेबांचा देखील विशेष सन्मान. या ठिकाणी युवा उद्योजक आहेत, एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत. अगदी या स्पर्धेला मुलाचं सहकार्य केलं, तर या स्पर्धेला भेट दिलीत. आपल्या देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक, विशेष आभार. धावफलकावर धावा लागलेत 18. अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. चेंडू मात्र शिल्लक असतील 6 चेंडू आणि 25 धावा. रोमहर्षक हाय व्होल्टेज सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने जय हनुमान क्रिकेट क्लब कोपाडे, तर त्यांना फाईट करतायत गजापूर 11 विशाळगडा संघ. कोणता संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल, येणारे 6 चेंडू सांगून जातील. थोडं स्पीडअप करा मित्रांनो, कारण अजून भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. याच्या अनुषंगाने थोडंसं आयोजकांना सहकार्य करायचं आहे.
6 चेंडू 25 धावींची आवश्यकता. हाय व्होल्टेज सामना. कोण होणार हिरो आणि कोण ठरणार झिरो हे देखील पाहावं लागेल. येणारे 6 चेंडू निर्णायक षटक आणि निर्णायक षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज ताहिर गोलंदाजी मार्कवर. हाफ ट्रॅकर पुल केलाय. पॉवरफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार. सो मच डीजे. या षटकाराने मात्र फलंदाजाने स्वतःवरचं प्रेशर रिलीज केलंय. आता मात्र प्रेशर गोलंदाजावर, कारण 5 चेंडू आणि 19 धावींची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. काय घडतंय काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये. लागोपाठचा हा दुसरा षटकार. 2 in a row सिक्सर. यस फेअर डिलिव्हरी आहे. 2 चेंडू आणि 2 षटकार. रोहित पाटील नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गोंगावताना आपल्याला पाहायला जरूर मिळत आहे. आता मात्र 4 चेंडू आणि 13 धावींची आवश्यकता आहे. सामना होता कुठे सामना आला कुठे. 6 चेंडू 25 धावांची गरज असताना पहिल्या 2 चेंडूवर षटकार ठोकलाय. षटकारांची हॅट्रिक होईल का हे देखील पाहावं लागेल. यावेळेस मिस टायमिंग आहे आणि इथे मात्र क्या बात है क्या बात है क्या बात है. रोहित पाटील साठी बक्षिसांचं पारितोषिक. अगदी हे क्रिकेट आहे. हे क्रिकेट वरचं प्रेम आहे. रोहित पाटील वरचं प्रेम आहे. 3 चेंडू आणि 3 षटकारांसाठी पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहे. हे क्रिकेट वरचं प्रेम आहे मित्रांनो. बघा वय झालं असलं तरी एज इज अ जस्ट नंबर. क्रिकेट वरचं प्रेम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसून आलंय. रोहित पाटील वरचं प्रेम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसून आलंय. 3 चेंडू आणि 7 धावींची गरज. आणखी एक ऑन साइडला बिगिट. डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर आहेत. फंबल थोडेसे झाले जरूर. 1 धाव झाली आणि इथे मात्र 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण केल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय 38 या धाव संख्येवर. 2 चेंडू आणि 5 धावींची गरज. सामना होता कुठे 6 चेंडू 25 धावींची आवश्यकता असताना आता मात्र रोहित पाटील याने सामन्यामध्ये ट्विस्ट आणले. या 3 षटकाराने मात्र गोलंदाजावर प्रेशर निर्माण केले. होल्डरने आता जर सामना जिंकवला 6 मारून तर 201 रुपयाचं पारितोषिक लक्ष्मण पाटील साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि इथे मात्र सामना होईल फिनिश. हा विजयी षटकार आणि कोपाडे संघाचा विजय होतोय साकार. हार्ड लक बॅड लक गजापूर 11 विशाळगड संघ. क्या बात है. कमालीची फटकेबाजी. रोहित पाटील नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना आपल्याला पाहायला मिळालं. कौतुक करावं लागेल रोहितचं देखील. ज्या पद्धतीनं